नमस्कार, मी सुवर्णा धानोरकर. बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. गेले 7 दिवस युक्रेन रशिया युद्ध सुरू आहे आणि याच्या झळा संपूर्ण जगाला बसतायत. भारतातही यामुळे तणावपूर्ण परिस्थिती आहे, कारण अनेकांची मुलं शिक्षणासाठी म्हणून युक्रेन रशियात गेलेली आहेत. रशियातली मुलं सुखरूप असली तरी युक्रेनमधल्या मुलांचे हाल होत आहेत. त्यांना भारतात परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे सगळ्यांचेच डोळे या ऑपरेशन गंगावर लागलेले आहेत. या सगळ्या घडामोडी आपल्याला आज काय विशेषमध्ये बघायच्या आहेत. पण आजच्या 3 महत्त्वाच्या कुठल्या घडामोडी आहेत तर बघा, सर्वात पहिली बातमी रशिया युक्रेन युद्धाचीच. युद्धाचा आजचा 7वा दिवस आहे. रशियाने युद्धाची तीव्रता वाढवली आहे. याच दरम्यान भारतानं युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी ऑपरेशन गंगा सुरू केले. या मोहिमेअंतर्गत भारतीयांना मायदेशी आणण्याचं काम वेगानं सुरू आहे. दुसरी महत्त्वाची बातमी आहे ओबीसी आरक्षणासंदर्भातली. ओबीसी आरक्षणावर आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होते. या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. तर आजच्या दिवसातली तिसरी महत्त्वाची बातमी आहे आर्यन खान संदर्भातली. आर्यनकडे कोणतंही ड्रग्ज सापडलं नाही असा रिपोर्ट SITनं दिलेला आहे. त्यामुळे आर्यन खानला दिलासा मिळण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे समीर वानखेडेंच्या अडचणी मात्र वाढण्याची शक्यता आहे. यानंतर आता बातम्या आहेत रशिया युक्रेन युद्धाबाबतच्या. युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांची परिस्थिती दिवसेंदिवस विदारक होत चालली आहे. कारण रशियाचे हल्ले वाढत चालले आहेत आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न त्यामुळे निर्माण झालाय. तर रोमानियाच्या सीमेवर जोरदार बर्फवृष्टी सुरू आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. भारत सरकारनं लवकरात लवकर मायदेशी नेण्याची मागणी या विद्यार्थ्यांनी केली आहे. यात महाराष्ट्रातल्या शेकडो विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. आतापर्यंत केवळ 1000 विद्यार्थी मायदेशी परतलेत. तर 18 ते 19,000 विद्यार्थी अजूनही युक्रेनमध्ये अडकलेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या तातडीनं सुटकेचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. बर्फवृष्टीनं अक्षरशः या मुलांचे हाल होत आहेत. हमारी बिल्डिंग के सामने आज सुबह में बहुत सारे स्नाइपर्स दिखे हैं, जो हमें अलर्ट किया गया है कि आप विंडोज से दूर रहें, सारे स्टेट गवर्नमेंट से और सेंट्रल गवर्नमेंट से, कि प्लीज हमें जल्दी से जल्दी इवैक्यूएट किया जाए, क्योंकि हमारे पेरेंट्स की हालत बहुत खराब है. वो बहुत पैनिक और ट्रॉमा में है. क्या करेंगे हम लोग यहाँ पे? इंडियन एम्बेसी हम लोग का कोई ख्याल रखिए. सीधे मुल्क बोल रहे तुम्हारी इंडियन एम्बेसी ने नहीं बुलाया तो हम क्या करें? कोई नोटिस नहीं है हमारे पास तुम्हारा. यहाँ पे फंसा हुआ, मेरे साथ साथी संगठन सब यहाँ फंसे हुए हैं और हम यहाँ पे मतलब कि 5 दिनों से फंसे हुए हैं और यहाँ पे हमें कोई हेल्प नहीं दी जा रही है. यहाँ पे बस खाना मिल रहा है, वो भी मतलब कि इतना मिल रहा है कि हम जिंदा रह पा रहे हैं और कुछ अब पता नहीं चल रहा है. बाहर काफ़ी बॉम्ब शेलिंग हो रही है, मिसाइल भी लॉन्च हो रही है. हम यहाँ पे खारकिव में हैं, हॉस्टल नंबर 5 में KNMUK में, और हमें मतलब कि इतनी दूर हम ट्रैवल कर नहीं सकते कि हम वेस्टर्न बॉर्डर से बाहर निकल सकें. इसलिए हमें यहाँ पे हेल्प चाहिए. इंडियन गवर्नमेंट से हमारी ये दरख्वास्त. कहीं पर बैठने की रहने की कोई जगह नहीं है और कोई 2-3 दिन से सोया नहीं है. और हमारे रात को हमें रात को रहने की जगह इसलिए चाहिए क्योंकि रात को -3 से -10 के बीच में टेम्परेचर हो जाता है, जो बिल्कुल अनबेरेबल है. इंडियन गवर्नमेंट हमारी कोई मदद नहीं कर रही है. आप लोग प्रोटेस्ट करना चालू करिए, इंडिया पे प्रेशर डालिए गवर्नमेंट पे, तभी हम 20 से 30,000 बच्चे जितने भी यहाँ पे स्टक हैं, इंडियन मेडिसिन स्टूडेंट्स, फॉरेन मेडिसिन स्टूडेंट्स, वो निकल पाएंगे. -5 डिग्री सेल्सियस में उन्होंने काटी. यहाँ पे कोई कैंप्स नहीं है, यहाँ पे कुछ एरिया आप देख सकते हैं कि कुछ कैंप नहीं है, कोई एरिया नहीं है. यहाँ पे बच्चे फेंट हो रहे हैं, बच्चे गिर रहे हैं बिकॉज उन्होंने कुछ खाया नहीं है, कुछ पिया नहीं है, एंड दे आर बीइंग ड्रेन्ड ऑफ एनर्जी एंड एवरीथिंग. एंड आप देख सकते हैं एम्बुलेंस तक की बुलानी पड़ रही है. और इंडियन एम्बेसी या किसी ने भी, कोई एक डिप्लोमेट या कोई एक ऑफिशियल नहीं है जो यहाँ पे हम बच्चों को वहाँ से निकाले या एटलीस्ट हमें इवैक्यूएट करने में ईजी हो. तर प्रचंड हाल या सगळ्या विद्यार्थ्यांचे होत आहेत. पण इकडनं भारतीयांच्या सुटकेसाठी म्हणून C-17 ग्लोब मास्टर रवाना झालेला आहे. रोमानियामधून भारतीयांना मायदेशी आणलं जाणार आहे. भारतीयांच्या सुटकेसाठी म्हणून ऑपरेशन गंगा राबवलं जात आहे. भारतीयांना लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न सुद्धा सुरू आहे. भारतीयांच्या सुटकेसाठी म्हणूनच आता C-17 ग्लोब मास्टर रवाना झालाय. इंडियन एअरबेसवरून पहाटे 4 वाजता विमान रवाना झाले. रोमानियात जे भारतीय पोहोचले त्यांना मायदेशात आणलं जाईल. पुढच्या 3 दिवसात आणखी 26 विमानं यासाठी जात आहेत.
नवीन शेखरप्पाच्या मृत्यूनंतर ऑपरेशन गंगाला प्रचंड वेग आलाय. अजूनही अनेक भारतीय खार्किवमध्ये अडकलेत. त्यांना परत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तर दिलासादायक बाब म्हणजे कीवमध्ये आता एकही भारतीय नाहीये अशी माहिती परराष्ट्र खात्यानं दिली. तर 8 मार्चपर्यंत बुखारेस्ट आणि बुडापेस्टला एकूण 46 विमानं पाठवली जाणार आहेत. तर भारताच्या ऑपरेशन गंगाला आता वेग आलाय. 1377 मायदेशी परत आहेत. 24 तासात 6 विमानं भारतीयांना मायदेशी आणणार आहेत. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी ही माहिती दिलेली आहे. अजूनही 18 ते 19,000 भारतीय तिकडे युक्रेनच्या सीमेवर अडकलेले आहेत. त्यापैकी 1377 भारतीय विद्यार्थी मायदेशी परत आहेत आज. त्यासाठी म्हणून ऑपरेशन गंगाला वेग आलेला आहे. 24 तासात 6 विमानं या भारतीयांना मायदेशी आणणार आहेत. मात्र अजूनही अनेक भारतीय तिकडे अडकलेले आहेत. प्रचंड थंडी आणि बर्फवृष्टीचा सामना त्यांना करावा लागतोय. रशिया युक्रेन युद्धाचा 6वा दिवस. रशियन फौजांनी युक्रेनच्या शहरांमध्ये हाहाकार माजवला. मात्र युक्रेननं रशियन आर्मीला जशास तसं उत्तर दिलंय. युक्रेनचं एक ब्रह्मास्त्र रशियावर भारी पडलंय. युक्रेनच्या ताफ्यात ब्रह्मास्त्र. तुर्की ड्रोननं रशियन आर्मी बेहाल. 150 रशियन रणगाडे उद्ध्वस्त. एकीकडे रशियन आर्मीनं युक्रेनमध्ये धुमाकूळ घातलाय तर दुसरीकडे युक्रेनच्या सैन्यानेही सडेतोड उत्तर दिलंय. आपल्या सैन्याने 3500 रशियन सैनिकांचा खात्मा केल्याचा दावा युक्रेन आर्मीने केला आहे. इतकंच नाही तर रशियाची 14 लढाऊ विमानं, 800 हेलिकॉप्टर्स, 150हून अधिक रणगाडे आणि 536 लढाऊ वाहनं नष्ट केल्याचा दावा युक्रेनच्या लष्कराने केला आहे. या युद्धात युक्रेनच्या मदतीला धावून आलाय तुर्कस्थानचा लढाऊ ड्रोन, ज्याचं नाव आहे बेरेकतार TB2. या ड्रोनने रशियन आर्मीला इंधन पुरवठा करणारी अख्खी ट्रेनच उडवून दिली. खार्किवमधील रशियन आर्मीचा तंबूही या ड्रोनने उखडला असा दावा युक्रेनकडून करण्यात येतो. हा ड्रोन एअर डिफेन्स सिस्टीमला सहजपणे चकवा देऊ शकतो. तो 18,000 फूट उंचीपर्यंत 225 किमी प्रति तास वेगाने उडू शकतो. या ड्रोनद्वारे 4 स्मार्ट मिसाईल आणि 300 पाऊंड स्फोटकं नेता येऊ शकतात. त्याची लांबी 39 फूट असून रुंदी 21 फूट इतकी आहे. या ड्रोनचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे तो सहजपणे शत्रूचे रणगाडे आणि एअर डिफेन्स सिस्टीम उद्ध्वस्त करू शकतो. शिवाय आकाशातून शत्रूवर नजर ठेवण्यासाठी हे ड्रोन उपयुक्त आहे. सध्याच्या घडीला रशियाने युक्रेनमध्ये 2840 रणगाडे उतरवले आहेत. मात्र युक्रेनच्या ताफ्यातील तुर्की बनावटीच्या अत्याधुनिक ड्रोन या रणगाड्यांनाही भारी पडताना दिसत आहेत. अझरबैजान आर्मेनिया युद्धातही TB2 न कमाल दाखवली होती. त्यामुळे शत्रू दुबळा असला तरी TB2ला रोखण्याचं मोठं आव्हान रशियन आर्मी समोर असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, झी24 तास. आर्यन खानला लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता. त्या संदर्भातली ही महत्त्वाची बातमी. आर्यन खानकडे ड्रग्ज सापडलंच नाही. ड्रग्ज प्रकरणातल्या कटात आर्यन खान सहभागी नाही. एनसीबीनं स्थापन केलेल्या SITनं हा रिपोर्ट दिलाय. समीर वानखेडेंच्या अडचणीत आता वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान SITच्या या अहवालानंतर समीर वानखेडेंच्या अडचणी आता वाढण्याची शक्यता आहे. ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानकडे ड्रग्ज सापडलंच नाही असा रिपोर्ट SITनं दिलेला आहे. त्यामुळे आता समीर वानखेडेंच्या अडचणी वाढणार आहेत. आर्यन खानकडे ड्रग्ज नव्हतंच असं या SITच्या रिपोर्टमध्ये म्हटलंय. तर या प्रकरणासंदर्भात समीर वानखेडे यांनी झी24 तासला काय प्रतिक्रिया दिली बघा. 2 न्यायालयांनी जामीन फेटाळलाय असं समीर वानखेडे म्हणतात. प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे, त्यामुळे कारवाई चुकीची असल्याचं म्हणता येणार नाही. SITचं काम भ्रष्टाचाराचा अँगल तपासण्याचं होतं, केसची गुणवत्ता तपासण्याचं नव्हतं असं समीर वानखेडे म्हणतात. आता कोर्ट काय ते ठरवेल. झोनल डायरेक्टरला अटकेच्या निर्णयाचा अधिकार नाही असंही समीर वानखेडे यांनी झी24 तासला प्रतिक्रिया दिली. त्यात म्हटलंय